भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक संमत. सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष निवडीदरम्यानच्या घटनेची सखोल चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. भोंदू अशोक खरात प्रकरणी दुरान्वयेही संबंध असणाऱ्यांना सोडणार नाही अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व 14,000 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. ही होती या आठवड्यातल्या कामकाजाची वैशिष्ट्य. सोमवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र शिवसेना सदस्य अर्जुन खोतकर यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीदरम्यान 2 सदस्यांना मतदानापासून रोखण्यात आल्याचं सांगत यावर कारवाईची मागणी केली. तर पोलिसांनी या सदस्यांना मतदान करण्यासाठी जाऊ दिलं नाही, तसंच आपल्याला धक्काबुक्की केली, यात आपल्याला मार लागल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देसाई यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. असा प्रकार होणार असल्याचं आपल्याला समजल्यामुळे आपण पोलीस महासंचालकांना याची कल्पना आधीच दिली होती. गुन्हा दाखल असला तरी मतदानापासून कुणालाही वंचित ठेवता येणार नाही, त्यामुळे त्यांना मतदान करू द्यावं असं आपण पोलीस अधीक्षकांना सांगितलं, असं शिंदे म्हणाले. तरीही त्यांना रोखण्यात आलं. हा लोकशाहीचा खून असून महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं, असंही शिंदे म्हणाले. यावर शिंदे यांनी सभागृहात मांडलेल्या वस्तुस्थितीची चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. दूरध्वनी, ईमेल तसंच डिजिटल समाज माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलांचा छळ करण्याच्या कृत्यांना लैंगिक छळ, विनयभंग ठरवणारं तसंच ॲसिड हल्ल्यातल्या पीडितेचं नाव उघड करायला मनाई करणारं विधेयक विधानसभेत संमत झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडलं. यापूर्वी महाराष्ट्रानं शक्ती कायदा केला होता, मात्र केंद्र सरकारनं फौजदारी कायद्यात बदल करून भारतीय न्याय संहिता हा नवा कायदा आणला. यात शक्ती कायद्यातल्या 9 पैकी 7 तरतुदी समाविष्ट आहेत. मात्र ॲसिड पीडितेची ओळख उघड करायला मनाई करणारी तरतूद तसंच डिजिटल माध्यमातल्या छळाला विनयभंग ठरवणं या 2 तरतुदी भारतीय न्याय संहितेत नाहीत. त्यामुळे या सुधारणेद्वारे त्या राज्य कायद्यात समाविष्ट करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या सर्व 14,000 गाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली. डिझेलच्या धुरातून हरित ऊर्जेकडे जाणारा हा प्रवास राज्याच्या पर्यावरणपूरक विकासासाठी मैलाचा दगड ठरेल असा विश्वास त्यांनी नियम 293 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना व्यक्त केला. राज्यात 108 या टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेतल्या त्रुटी दूर करून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लवकरच 1,737 नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या विविध उपचारांसाठी सर्व संबंधित रुग्णालयांना रकमा वाढवून दिल्या आहेत. यानंतरही अतिरिक्त खर्च दाखवत रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील तर संबंधित रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. वारंवार चुका करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिला. ग्रामीण भागात आवश्यक असणारे MBBS डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे BHMS डॉक्टरांना रुग्णांवर ॲलोपॅथी औषधोपचार करण्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना ॲलोपॅथीचा व्यावसायिक वापर करायला परवानगी दिलेली नाही, असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यासंदर्भात तुषार राठोड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे, अशी अजितदादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर सर्वांना घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी, नाशिक इथला भोंदू अशोक खरात प्रकरणी त्यांनी सविस्तर माहिती दिली. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीत राज्य सरकारची जिथं जिथं भूमिका येईल तिथं सरकार सकारात्मक असेल, असं ते म्हणाले.
दिल्लीतल्या भेटीनंतर रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघात प्रकरणात कर्नाटकात 0 FIR नोंदवल्याचं सांगतानाच त्याबद्दल फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. असा FIR घेण्याचा कर्नाटकाला अधिकार नाही. कर्नाटकात या प्रकरणी नोंदवलेला 0 FIR बेकायदेशीर आहे, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकानं हा FIR नोंदवला असेल, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या भोंदू खरात बाबाच्या प्रकरणाचं वर्णन अंधश्रद्धेत हरवलेला विवेक अशा शब्दात केलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात खूप छोटी रेषा आहे. ही रेषा भंगते तेव्हा काय परिस्थिती निर्माण होते हे आपण पाहिलं आहे. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. या संतांनी देवाचं अस्तित्व कुठंही नाकारलं नाही, मात्र अंधश्रद्धेवर प्रहार केला, असं सांगतानाच विकृत खरात प्रकरणी ज्यांच्याकडे माहिती असेल ती त्यांनी सरकारकडे द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. खरातची पाळंमुळं खणून काढून त्याला जबर शिक्षा देण्याचं सूतोवाचही त्यांनी केलं. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात असून या नियमांना विधी आणि न्याय विभागानं मान्यता दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. बुधवारी राज्य विधिमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून 2026 पासून मुंबईत सुरू होईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी जाहीर केलं. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 5व्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांना झालेल्या धक्काबुक्कीचा मुद्दा सदस्य हेमंत पाटील यांनी सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडला. शंभूराज देसाई यांनीही या निवडणुकीदरम्यान घडलेला घटनाक्रम सांगून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि इतर पोलिसांवर निलंबनाची कारवाई आणि घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी अधीक्षक तुषार दोशी आणि इतर अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. मात्र या निर्देशाला मंत्री जयकुमार गोरे यांनी हरकत घेतली. पूर्व चौकशी न करता अशा प्रकारे निलंबनाचे सरकारला निर्देश देणं योग्य नसल्याचं मत त्यांनी नोंदवलं. उपसभापतींनी दिलेल्या निर्देशांवर निर्णय राखून ठेवत असल्याचं सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हे निर्देश रद्द करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. मात्र त्याला सदस्यांनी जोरदार विरोध केल्यानं अखेर उपसभापतींचे निर्देश संविधान तज्ज्ञांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातल्या नागरी सुविधांबाबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सत्यजित तांबे यांनी प्रश्न विचारला होता. मुंबईतल्या विमानतळांवरचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे. विमानतळाशी जोडणी अधिक मजबूत करण्यासाठी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला जात आहे. ज्या ठिकाणी काही उणीवा आहेत त्या दूर करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवून निर्णय घेतले जात आहेत, असंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. शासकीय जमिनींवरच्या जिमखान्यांच्या धोरणात आवश्यक ते बदल करण्यासाठी महसूल आणि वन विभागाच्या शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 अन्वये विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. सहकार क्षेत्र हे सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचं मॉडेल आहे. राज्यात सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवं सहकार धोरण आणणार असल्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितलं. आमदार प्रवीण दरेकर यांनी नियम 97 अन्वये ही चर्चा उपस्थित केली होती. नवीन सहकार धोरणासाठी 15 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई, नागपूरसह राज्यातल्या विविध विभागात बैठका घेऊन तज्ज्ञ, अनुभवी कार्यकर्ते आणि नव्या पिढीच्या सूचनांचा समावेश यात केला जाणार आहे. या धोरणातून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं जाईल. राज्यात सुमारे 2,33,000 सरकारी संस्था कार्यरत असून सहकार क्षेत्रानं राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचा वाटा उचलला आहे, असं मंत्री पाटील म्हणाले. अडचणीत आलेल्या काही जिल्हा सहकारी बँकांना आर्थिक मदत देण्यात येत असून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासालाही गती देण्यात आली आहे. स्वयंपूर्ण विकासासाठी तक्रार निवारण यंत्रणा आणि निर्णय प्रक्रियेतली गती वाढवण्यात आली आहे. दुग्ध, मत्स्य व्यवसाय आणि इतर पूरक क्षेत्रांनाही सहकाराच्या माध्यमातून चालना दिली जात आहे. रोजगार निर्मितीसाठी सहकार चळवळ भविष्यात अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वत विकास यांना प्राधान्य देत सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केलं. विधान परिषदेचे माजी सदस्य आणि माजी मंत्री दिवंगत दत्तात्रय राघोबाजी मेघे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी शोकप्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्याच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सभागृहाच्या सदस्यांनी 2 मिनिटं उभं राहून मेघे यांना श्रद्धांजली वाहिली. विधान परिषदेच्या 9 सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, भाजपचे रणजितसिंग मोहिते पाटील, संजय केनेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड यांचा यात समावेश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मांडला. राज्याच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 अंतर्गत 2035 पर्यंत राज्य परिवहन महामंडळाचा संपूर्ण बस ताफा इलेक्ट्रिक करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शासनानं घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. नियम 260 अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना मंत्री सरनाईक यांनी सांगितलं की वाढतं वायू प्रदूषण, इंधन दरातले चढउतार आणि जागतिक हवामान बदल यांचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज ठरली आहे. आरे दुग्ध वसाहतीमधल्या युनिट क्रमांक 21 मध्ये राडारोडा टाकलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सावे म्हणाले, आरे दुग्ध वसाहत भागात झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात असून आतापर्यंत 469 अतिक्रमणं पाडण्यात आली आहेत आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दूरध्वनी, ईमेल तसंच डिजिटल समाजमाध्यमातून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलांचा छळ करण्याच्या कृत्यांना लैंगिक छळ, विनयभंग ठरवणारा तसंच ॲसिड हल्ल्यातल्या पीडितेचं नाव उघड करण्यास मनाई करणारा कायदा विधान परिषदेत संमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचं विधेयक सभागृहात मांडलं. या विधेयकानुसार आता ॲसिड हल्ल्यातल्या पीडितेची ओळख उघड करण्यास बंदी असेल. तसंच दूरध्वनी, ईमेल, समाजमाध्यमं इत्यादी व्यासपीठांवर महिलेविषयी कामुक स्वरूपात मजकूर, चित्रफित, चित्र प्रसारित करणं हा गुन्हा ठरेल. डिजिटल माध्यमांवरची स्त्रीची बदनामी, मोबाईल, ईमेल, सोशल मीडिया, डिजिटल कामुक किंवा आक्षेपार्ह संवाद, धमकी देणं हा गुन्हा ठरेल. असं केल्यास संबंधित व्यक्तींना 3 वर्ष तुरुंगवास आणि दंड भरावा लागेल.